हाय हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री आणि माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर उन्हाळा लागलेला आहे आणि सर्वांची घाई गडबड तर चालूच आहे। जे उन्हाळ्यामध्ये आपले कामं राहतात कुरडी पापड बनवण्याची, माझीसुद्धा तेच घाई गडबड चालू आहे। तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे की मी कोण्या पद्धतीने तांदूळाचे पापड बनवत आहे। तर बघू शकता, सर्वात आधी मी इथे पाणी ठेवलेलं आहे तापल्यामध्ये गरम होण्यासाठी। छान अशी उकळी आलेली आहे। नंतर स्वादानुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि तीळ टाकलेले आहे, जे आपले सफेद तीळ राहतात ते टाकलेले आहे। हिरव्या मिरच्याचा ठेसा करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये छान असा बारीक, तो सुद्धा टाकलेला आहे। परत थोडीशी उकळी येऊ द्यायची आपल्याला, मिरची तीळ आणि आपले मिठाला छान अशी उकळी येऊ द्यायची। आणि बघू शकता उकळी आलेली आहे। जे तांदूळाचं पीठ आहे ते मी सर्व असं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यावरती झाकणी ठेवलेली आहे। जोपर्यंत आपलं पाणी उकळी अशी आपले जे आटा राहते त्याच्यावरती येत नाही तोपर्यंत आपल्याला झाकणी ठेवून द्यायची आहे। आणि बघू शकता छान अशी रईनं आपल्याला फिरवून घ्यायची आहे। आणि तांदूळ मी 4 दिवससाठी भिजत घातलेले, ते छान सुकू घातले आणि नंतर तांदूळ मी दळून आणलेले आहे। तर बघू शकता छान असे पापड बनतात आणि आपण कसं तांदूळ भिजू घातले ना तर खूप छान असे स्वादिष्ट आपले पापड बनतात इथे। तर मी 1 किलोचे एवढे पापड बनवणार आहे। जर तुम्हाला याच्यापेक्षा कमी बनवायचे असले तर 5 वाटी आपल्याला तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे। 10 ते 11 वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। कसं आहे ना, एखादा तांदूळ जास्त पाणी घेते तर त्याच्यामुळे पाणी आपल्याला थोडं एक्स्ट्राच गरम करून घ्यायचं आहे। कारण की जेव्हा का आपण ही खिसी घ्यायला बसलो आणि नंतर जर आपल्याला पाण्याची कमी पडली तर तेव्हाच्या तेव्हा पाणी गरम होत नाही। तर आधीच थोडं पाणी गरम करून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपल्याला थोडं थोडं त्याच्यामध्ये जरूरत पडेल तसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकत जाऊ। तर इथे बघू शकता, म्हणजे मी आधीसुद्धा बनवलेला आहे तर मी मेजरमेंट फिक्स केलेलं आहे। 1 किलोचं मेजरमेंट आहे। अर्धा तास एवढं आपल्याला खिसी छान अशी तांदूळाची शिजवून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती। फास्ट गॅस आपल्याला करायचा नाही आहे, कारण की खालच्या साईडला आपली खिसी शिजून जाते आणि वरच्या साईडला शिजत नाही। तर आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे। तर अर्धा तास झालेला आहे। नंतर एक पॉलिथिन घेतलेली आहे। पॉलिथिनमध्ये मला जेवढा आटा घ्यायचा होता मी तेवढा घेतलेला आहे। थोडाच आपल्याला आटा घ्यायचा आहे, जेणेकरून थंड व्हायला नको। थंड जर झालं ना तर पापड बनायला हार्ड जातात। तर बघू शकता थोडंच घेतलेलं आहे। जसं आपण आटा मोडतो सेम तेच प्रोसेस आपल्याला करायची आहे। पण मी इथे पॉलिथिन घेतलेली आहे, कारण की आटा छान असा गरम आहे आपली खिसी, हात जळायला नको। तर त्याच्यामुळे पॉलिथिन घेतलेली आहे। छान असा आटा जसा मोडतो आपण तसं मोडून घेतलेला आहे। नंतर बघू शकता इथे माझ्याकडे मशीन आहे, जेणेकरून ज्याच्यामध्ये मी पापड बनवते। उडदा मुगाचे सुद्धा याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये पापड बनतात। तर बघू शकता खूप छान अशी हे मशीन आहे, उपयोगी आहे आणि खूप छान आहे, इझिली बनतात। आणि तसं आपण पापड बनवायला गेलं तर 2-3 लेडीज लागतात, पण याच्यामध्ये तसं काही नाही। जर आपण एकटंसुद्धा असलं तरीसुद्धा पापड बनवू शकतो। तर बघू शकता छान असं एक छोटीशी पॉलिथिन घेतली आहे, त्याच्यामध्ये गोल असा आकार करून घेतलेला आहे। नंतर एक खाली पॉलिथिन ठेवलेली आहे, त्याच्यावरती आटा ठेवायचा आहे। परत एक पॉलिथिन ठेवलेली आहे आणि थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। जास्त हार्डसुद्धा नाही, इझिली बनतात। आणि बघू शकता किती पटापट इथे पापड बनवून घेत आहे। तर तुम्हाला हे मशीन कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। खूप छान अशी पापड बनवायची मशीन आहे आणि सर्व इथे मी पापड बनवून घेत आहे। तर बघू शकता सर्व पापड माझे झालेले आहे, सुकण्यासाठी ठेवलेले आहे, इझिली आहे। तर मी या पद्धतीने बनवते, तुम्ही कोण्या पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर बघू शकता परत मी थोडा आटा घेतलेला आहे पॉलिथिनमध्ये, छान त्याची बघू शकता इथे आटा मळून घेतलेला आहे। परत छोटासा पॉलिथिन घेऊन आपल्याला तेच सेम प्रोसेस करायची आहे। आणि जेवणामध्ये का असे स्वादिष्ट पापड असले ना तर जेवणाची तर वेगळीच मजा येते। तर बघू शकता पटापट किती पापड झालेले आहे आणि आठवतसुद्धा नाही। तर इथे बघा आमच्या लावण्याची, आणि मी तर गॅलरीमध्ये सुकवलेले आहे, सुकून झालेले आहे, फ्राय करून घेत आहे। जर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पापड भाजूनसुद्धा घेऊ शकता आणि पापड फ्रायसुद्धा करून घेऊ शकता। 2 प्रकारचे असे हे पापड होतात आपले। आणि बघू शकता छोटी साईज आहे, पण फ्राय केल्यानंतर डबल अशी साईज होते। आणि आपण तीळ वगैरे टाकलेला आहे, ठेचा टाकलेला आहे, खूप छान असे स्वादिष्ट पापड आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता इथे जेवढे पापड फ्राय करायचे आहे तेवढे मी फ्राय करून घेतलेले आहे। तर बघू शकता किती छान असे इझिली बनलेले आहे आणि खायलासुद्धा स्वादिष्ट क्रंची झालेला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।